नमस्कार. आता क्यूटू हा ऐश्वर्या आहे हे आता सारंगला समजलेलं असतं आणि ती क्यूटू बनून ओवीला त्रास देत होती. ओवीकडून तिने प्रॉपर्टीची फाईलसुद्धा ती ओवीला चोरायला सांगितलेली. हे ऐश्वर्याचे सगळे कारनामे आता सारंगला समजतात. आता सारंगला मोठा धक्काच बसतो. सारंग म्हणतो, मी ऐश्वर्याला काय मानत होतो आणि ऐश्वर्या काय निघाल्या. ऐश्वर्या अशा कशा वागू शकतात. त्याला ऐश्वर्याचा खूप राग येतो. तेवढ्यात ऋषिकेश ओवी जानकीला घेऊन घरात येतो. आता जानकी आणि ओवीची अवस्था बघून घरात सगळ्यांना धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, काय झालं ऋषिकेश, या दोघींना काय झालं. ऋषिकेश म्हणतो, हे सगळं त्या ऐश्वर्याने केलं आहे. सुमित्रा म्हणते, म्हणजे काय केलं तिने. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तिने माझ्या ओवीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ते गुण नाना, आजी, पार्वती, सारंग सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, काय. ऋषिकेश म्हणतो, हो आई, एका रूममध्ये तिने ओवीला बोलवलं, बाहेरून कडी लावली आणि त्या रूमला तिने आग लावली. आगीमध्ये माझी मुलगी होरपळत होती आणि ही बाहेरून मजा बघत होती. माझी मुलगी हाका मारत होती, आई आई, बाबा बाबा, पण ही बाहेरून मजा बघत होती. ऐनवेळी मी गेलो आणि माझ्या ओवीचा मी जीव वाचवला. आता मी हिला सोडणार नाही. तेव्हा सारंग पुढे येतो आणि म्हणतो, थांब दादा, तू हिला काही करण्याच्या आधी मीच हिला करेन. हिने असं केलं, ही कधी अशी वागेल याच्यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही. हिने ओवीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि सारंग पुढे येऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या ओवीच्या जीवावर उठायची. लाज नाही वाटली तुम्हाला असं वागताना. दादा, मीच आता यांना पोलिसांच्या ताब्यात देतो. तेव्हा ऐश्वर्या घाबरते, सारंगचे पाय पकडते आणि म्हणते, सारंग प्लीज सारंग, असं करू नका, माझं चुकलं, मला माफ करा. तेव्हा सारंग तिला लाथाडतो आणि म्हणतो, बास झाल्या, किती चुका करणार आहात तुम्ही अजून. 100 अपराध पूर्ण झाले की शिक्षा मिळते. तुमचे 100हून जास्त झाले आहेत तरी तुम्हाला अजून शिक्षा मिळाली नाही. आता ती शिक्षा मी देणार आहे तुम्हाला. तेव्हा आजी घाबरते. आजी पुढे येते आणि म्हणते, गुंडू असं करू नकोस. अरे गुंडीला एकदा समजून घे. तेव्हा सारंग म्हणतो, आजी बास हा, प्रत्येक वेळी तू त्यांना पाठीशी घालतेस. आता नाही, तू मध्ये बोलूच नकोस. त्या ओवीच्या जीवावर उठल्या, उद्या त्या माझ्यासुद्धा जीवावर उठतील. मला काही त्यांच्यावर आता अजिबात विश्वास नाही आणि असली घाणेरडी बाई नकोच आहे मला घरात. आता ऐश्वर्या जाऊन जानकीच्या पाया पडते, तिचे पाय धरते आणि म्हणते, जानकी मला माफ कर, खरंच माझं चुकलं. मी इथून पुढे तुझ्या मुलीच्या वाटेला अजिबात जाणार नाही. प्लीज जानकी, माझ्यावर विश्वास ठेव. जानकी काहीच बोलत नाही. ऋषिकेश म्हणतो, बंद कर तुझी नाटकं. तुझ्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही. तुझी वेळ आता संपलेली आहे. तुझा खेळ संपला आहे. उठचं. तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या हाताला पकडतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो, चालते व्हा माझ्या घरातून. अजिबात माझ्या घरात राहायचं नाही. तुम्हाला या घरात थारा नाही. आता तो ऐश्वर्याला घराच्या बाहेर फेकतो आणि तिच्या तोंडावर दार लावून घेतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.